नमस्कार, माझं नाव मयूर शहापुरे. ही माझी मिसेस संपदा शहापुरे. मी रॉयल ओक सोसायटीमध्ये राहतो. 83-806 माझा फ्लॅट नंबर आहे. तर आमच्या घराचं पूर्ण इंटेरियर ज्ञानेश्वर सरांनी केलेलं आहे. इंटेरियर सुरू करण्यापूर्वी 2-3 महिने सर्च करत होतो की कोणाकडून इंटेरियर करावं, कोण चांगलं राहील, कोण आमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहील. आम्ही युट्यूबमध्ये बरेच व्हिडिओज वगैरे पाहिले. फॅमिली फ्रेंडमधून आम्हाला एक ऑक्टास्पेस इंटेरियर यांचा कॉन्टॅक्ट मिळाला. तर ज्ञानेश्वर सरांना आम्ही अप्रोच केलं. तर फॅमिली फ्रेंडचा पण प्रोजेक्ट त्यांनीच केलेला आहे. तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांचा प्रोजेक्ट बघून आलो. त्यांना विचारलं आम्ही की पर्सनली त्यांना जाऊन विचारलं सगळ्या गोष्टी की तुमचं इंटेरियर यांनी केलेलं आहे तर 2 वर्षात तुम्हाला काही प्रॉब्लेम आला का, तुम्हाला यांची मटेरियल क्वालिटी कशी वाटते, कामाचं कसं वाटतं तुम्हाला. तर त्यांनी फ्रँकली आम्हाला सांगितलं की तुम्ही पैशांचं तुमचं डिस्कस करून द्या, पण काम मात्र तुम्ही ज्ञानेश्वर सरांनाच द्या. सो बरेचसे कोटेशन सुद्धा आम्ही घेतलेले, पण ज्ञानेश्वर सरांनी आम्हाला आमच्या बजेटमध्ये ज्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड होत्या त्या सगळ्या हव्या तशा प्लॅन करून दिल्या. इनफॅक्ट आमचं ड्रीम प्रोजेक्ट आमच्या ड्रीम पेक्षाही सुपर ड्रीम झाले. येस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची मटेरियलची चॉईस, कलरची चॉईस, कुठल्या प्रकारचे वॉलपेपर घ्यावे, कुठल्या प्रकारचं वॉलपेपर्स, त्याची फिनिशिंग कुठली चांगली असेल, हे खूप अफाट त्यांचं नॉलेज आहे. येस. इव्हन किचन ट्रॉली, किचनचं तुमचं डिझाईन कसं असायला हवं, वॉलपेपर्स तर त्यांनी सांगितलं तसं. त्यांनी आम्हाला खूपच म्हणजे आधी आम्हाला या वॉलबद्दल थोडासा डाऊट होता की हे कसं जाईल, पण सर म्हणाले की तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर, नाही जर तुम्हाला आवडलं तर मी चेंज करून देतो. पण ते एवढं सुंदर झालंय की ते आता आम्हालाच खूप छान वाटतंय की त्याचा अपिअरन्सच खूप छान दिसतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं जसं मला देवघर पाहिजे होतं, मला ऍक्च्युली तुळजाभवानीची मूर्ती करायची होती. त्यासाठी मी स्पेशली तुळजापूरवरून जाऊन ती मूर्ती आणली आणि ज्ञानेश्वर सरांना सांगितलं की मला अशा हिशोबाने करायचं आहे. तर त्यांनी खूप छान असं गाभाऱ्यामध्ये जसं काय देवी बसवलेली आहे अशा खूप सुंदर रीतीने त्यांनी आमचं देवघर केलेलं आहे. ते खूपच जास्त आवडलेलं आम्हाला. बेडरूम मध्ये सुद्धा कुठल्या प्रकारचं वॉलपेपर्स ठेवावे, कुठल्या प्रकारचे कर्टन्स असावे, कसा तुमचा बेड असावा. आधी आम्ही थोडंसं कन्फ्युजन मध्ये होतो किंवा मर्फी बेड ठेवावा, सोफा कम बेड ठेवावा का साधा बेड ठेवावा. पण त्यांनी असं सजेस्ट केलं की नॉर्मल बेड ठेवा, एकदम सुंदर दिसेल. स्टडी युनिट ठेवा, चेअर वगैरे ठेवा, स्लायडिंग डोअर्स. खूप छान आम्हाला आवडलेलं आहे. येस. गोष्टी त्यांनी आम्हाला सजेस्ट केल्या आणि ज्या की आम्हाला सुद्धा नंतर पटल्या आणि आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि ते आज आम्हाला खरंच असं वाटतं की आम्ही ज्ञानेश्वर सरांसोबत आणि ऑक्टास्पेस सोबत गेलो तर ते आमचं पैसे जे आम्ही लावले ते वर्थ इट होते. हो. आणि कमी जागेत किती चांगलं सुंदर प्रकारे करून मिळेल हे खूप आम्हाला त्यांच्याकडून आवडलं. म्हणजे जेवढ्या गोष्टी हव्या होत्या तेवढ्या त्यांनी करून दिल्या आणि तेवढं करून सुद्धा आमचं घर स्पेशियस वाटतंय, हे विशेष आहे. सो आय वुड रेकमेंड की तुम्ही ज्ञानेश्वर सरांशी कॉन्टॅक्ट करा, त्यांना प्रोजेक्ट द्या, त्यांचे प्रोजेक्ट बघा आणि खूप खूप शुभेच्छा ज्ञानेश्वर सरांना. त्यांच्या आणि थँक्यू सो मच ऑक्टास्पेस एवढं सुंदर घर तुम्ही आम्हाला करून दिलं.